तर नमस्कार मंडळी, मी तुमचा माणूस महेश तुमचं स्वागत करतोय आपल्या एक नव्या व्हिडिओमध्ये पार्ट 2मध्ये. तुम्हाला माहीतच आहे आम्ही विट्याला गेलतो, तेथील सगळे दर्शन वगैरे घेतलून घरी आलतो. मग संध्याकाळी विचार केला, अचानकच लई पाणी आलं म्हणजे काय करायचं, रात्री पाऊस वगैरे पडला तर मग आताच काढून ठेवूया म्हटलं मोटर बांधावर. मग काढण्यासाठी मी आणि पप्पा गेलो. रात्री 7:30 निघालो आणि 7ला तेथे पोहोचलो आणि मोटर काढायला सुरुवात केली. मग काय पाना वगैरे घेतलो. असंच असतं का, बेरात्र आपल्याला जावं लागते, पण कष्ट तर होतं ना. पण कुंड्यावर कोई बी होता, कष्ट केलं तर मजा येते, नाही तर मजाच नाही. किती पण कष्ट असू देव शेतात, पण मजा येते ना. काय त्या नोकरीमध्ये, त्या नोकरीपेक्षा शेतात मजा येते हो. ह्या एवढ्या रात्री 11, 12, 7 किती पण वाजते जावंच लागतं नदीकाठाला. त्या सॉफ्टवेअरवाल्याला ये म्हणलं बघू नदीकाठी, बघतो मी त्याला. त्यानं फक्त येऊन जाऊ दे, येऊन फिरवून जाऊ दे. त्याची वरचं खाली आणि खालचं वर झालं नाही तर मला विचारा. मग काय भरा 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 पटापटा मी नट ढिला करायला लागतो. मग शेवटला स्क्रू ड्रायव्हर घेतलो, म्हणजे आपलं माट्रोल. आपल्या गावठी भाषेत त्याला माट्रोल म्हणतात. तुम्ही म्हणतात काय याला माट्रोल का स्क्रू ड्रायव्हर म्हणतात. मग ते वायरिंग काढण्यासाठी नट एक लहान स्क्रू होता, मग त्या लहान स्क्रूला काढलो. मग ते वायरिंगच्या नटा ढिला करायला लागलो. ते ढिला करून त्या वायरिंग डब्याची वायर वरच्या भेंडला आणि गडगी पाईपला. तुमच्याकडं त्या मोटरच्या समोरच्या पाईपला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. गडगी पाईपला आणि वरच्या पाईपला घट्ट असं बांधून पेव मारलो. मग मोटर दोऱ्याला बांधून दावाला बांधलो आणि वडायला लागलो मी वर आणि पप्पा ढकलत होते. मग मोटर वर आणून झालं, मग त्यावर डब्बा ठेवलो आणि आता निघूया म्हणलं. मग आपली पानाची पिशवी आणि दावा घेऊ म्हटलं आणि घेतलो हातात आणि निघालो घराकडं. मग आजच्यासाठी एवढं बास झालं बाबा, आता जाऊन जेवण झोपायचं. मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.